नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, ऐतिहासिक पार्श्वभूमी पॉलिटी या विषयामधील पहिलाच आपण चॅप्टर घेत होतो आणि त्याच्यामध्ये आपण पहिला भाग टाकलेला होता यूट्यूबला, ज्यामध्ये आपण 1857च्या उठावापर्यंत एक लेक्चर घेतलेलं होतं आणि तिथून पुढे आपण सेकंड पार्ट घेणार होतो. पण प्रॉब्लेम असा झाला की आयोगाच्या हालचाली अतिशय वेगवान होऊ लागल्या आणि संयुक्त पूर्वपरीक्षा कधीही होऊ शकते. त्यामुळे मी PPT करत बसणं, डिझाईन करत बसणं, हे सगळं करत बसण्यामागे मी पडलो नाही. मी डायरेक्ट त्यावेळीही माझ्या नोट्स शेअर करत होतो आणि आता मी डायरेक्ट म्हणजे त्यावेळेला मी PPT बनवून शेअर करत होतो. आता मी डायरेक्ट माझ्या नोट्स शेअर करणार आणि इथून पुढे मी असेच लेक्चर बनवणार आहे, कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे PPT करत बसणं, टाईमपास करत बसण्यासाठी. त्यामुळे मी डायरेक्ट लेक्चर सुरू करतो आहे. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेला PPT केलेलं त्यावेळेला 1857पर्यंत केलेलं आणि आता मी डायरेक्ट नोट्समधून घेणार. तर तुम्हाला जम्बलिंग व्हायला नको की आत्ता मी काय शिकवतो आणि त्यावेळेला काय शिकवत होतो. त्यामुळे मी डायरेक्ट सुरुवातीपासूनच पुन्हा कंटिन्यू करत आहे. काही हरकत नाही आहे, म्हणजे तेवढंच तुमचं रिव्हिजन देखील होऊन जाईल. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्ता 1600मध्ये इंग्रज म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आलेली. तर त्यांना पहिली सनद दिलेली होती राणी एलिझाबेथ यांनी. ठीक आहे. राणी एलिझाबेथने पहिली हिने सनद दिलेली. तर त्यावेळेला त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की आपल्याला भारतामध्ये जाऊन व्यापार करायचा आहे, बस, बाकी काहीच नाही करायचं. पण हळूहळू त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरू केले आणि भारतामध्ये त्यांनी दिवाणी अधिकार मिळवला. म्हणजे 1764मध्ये बक्सारचं युद्ध झालं आणि त्या बक्सारच्या युद्धामध्ये शाह आलमने 1765मध्ये कंपनीला दिवाणी अधिकार दिले. ठीक आहे. त्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार कंपनीला दिलेले. ठीक आहे. अशाच प्रकारे मग असं झालं की ईस्ट इंडिया कंपनी आपले हातपाय पसरू लागले आणि ईस्ट इंडिया कंपनी पसरू लागली. त्याचसोबतच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे काम करणारे वर्कर होते त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की ते लोक काय करायचे की स्वतः त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे, ईस्ट इंडिया कंपनीचा पगार घ्यायचे, प्लस त्यांनी साईड बाय साईड बिझनेससुद्धा सुरू केला, जो संस्थानिकांसोबत पर्सनल रिलेशन बिल्ड करून ते त्यांच्यासोबत व्यवहार करू लागले आणि असा व्यवहार करत स्वतःची एक कंपनी निर्माण करू लागली. तर त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीला इतर देशांकडून स्पर्धा होती ती होती, सोबत आपल्याच देशातल्या लोकांकडून, आपल्याच कर्मचाऱ्यांकडून स्पर्धा व्हायला नको. त्यामुळे त्यांनी एक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, सोबतच आपल्या भारतामध्ये स्वतःचं केंद्र स्थापन करण्यासाठी 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट स्थापन करण्यात आला. ठीक आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, कंपनीवर नियंत्रण करण्यासाठी आणि कंपनीच्या राजकीय व प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यासाठी केंद्रीय प्रशासनाचा पाया हा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 होता. ठीक आहे. आणि सोबतच आता ह्या कंपनीवर नियंत्रण व नियमन करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 सुरू केला. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता मिळाली. सोबत असं घडलं की बंगालच्या गव्हर्नर जनरल, म्हणजे अगोदर काय होतं की बंगालचा गव्हर्नर होता, मुंबईचा गव्हर्नर होता आणि मद्रासचा गव्हर्नर होता. आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र होते, त्यांना कोणाशी काय घेणं देणं नव्हतं, जो तो आपापल्या क्षेत्रामध्ये कारभार करत होता. पण 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमुळे बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले आणि मद्रास आणि मुंबई म्हणजे बॉम्बेच्या गव्हर्नरला त्याच्या अंडर करण्यात आले, त्याच्या हाताखाली ठेवण्यात आले. ठीक आहे. आत्तापर्यंत त्यांच्या हातात कायदे दिले नव्हते, म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या हातामध्ये बॉम्बे आणि मद्रासचे कायदे करण्याचा अधिकार दिला नव्हता. फक्त त्या दोघांना त्याच्या अंडर केलेलं आणि याला गव्हर्नर जनरल बनवलं, म्हणजे एक पोस्ट वरची दिलेली आणि ह्या दोघांना त्याच्या अंडर ठेवलेलं. ठीक आहे. आणि इथे तुम्ही लक्ष द्या, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वॉरन हेस्टिंग्स हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता. ह्यावर प्रश्न विचारतात आणि असा प्रश्न विचारतात की बंगालचा गव्हर्नर जनरल हा कुठल्या ॲक्टनुसार झाला, किंवा वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल कुठल्या ॲक्टनुसार झाला, तर कोणत्या ॲक्टनुसार, तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773नुसार. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या की गव्हर्नर जनरलला सहाय्यासाठी 4 सदस्याचे काउन्सिल तयार करण्यात आले. ह्या गोष्टीवर तुम्ही एक चांगल्या प्रकारे लक्ष द्या. ह्यावरून तुम्हाला आहे ना ब्रिटिश लोकांचा म्हणजे
इंग्लंडच्या लोकांचा एक राजकारण करण्याचा एक तुम्हाला वे दिसतो ना, तो कळून येतो की आता सध्या 4 सदस्य सहाय्यासाठी ठेवलेले कौन्सिल तयार करण्यात आलेली आणि त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये 4 सदस्य होते. ठीक आहे, ही एक घटना घडली. सोबतच 1773मध्ये सर्वोच्च न्यायालय 1773च्या कायद्याने 1774मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले कोलकातामध्ये, ज्यामध्ये 3+1 असं होतं. त्यामध्ये पहिला जो न्यायमूर्ती होता, मुख्य न्यायमूर्ती, तो एलिझा इम्पे होता. ठीक आहे, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये त्याचा फोटो देखील मी दिलेला आहे. एलिझा इम्पे हा फर्स्ट मुख्य न्यायमूर्ती होता. ठीक आहे, हा आपला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता. ह्या रेग्युलेटिंग ॲक्ट पहिल्यांदाच बनवण्यात आलेला आणि हा नियंत्रण व नियमन करण्यासाठी होता. पण ह्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आणि उणिवा होत्या. ज्यावेळेला आपण पहिलाच प्रयत्न करतो तर तो पूर्णच्या पूर्ण प्रयत्न सक्सेसफुल होईल असं सांगता येत नाही, कारण की काही वेळेला तो कुठे कमी असतो, कुठे जास्त असतो. तर ह्या कमीमध्येही आणखीन दुरुस्त्या करण्यासाठी एक 1781मध्ये सेटलमेंट ॲक्ट तयार करण्यात आला. सेटलमेंट ॲक्टमध्ये 1773मधील दुरुस्ती करण्यासाठी आणि त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी हा ॲक्ट तयार करण्यात आलेला होता. ठीक आहे, तर 1781चा ॲक्ट तयार करण्यात आला. त्यानंतर 1784मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि पंतप्रधान हा पिट्स झाला. पिट्सने इंडिया ॲक्ट तयार केला. ठीक आहे, इंडिया ॲक्टनुसार त्यांनी काय केलं, एक सेकंड, पिट्स याने इंडिया ॲक्ट 1784 हा स्थापन केला. 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की कंपनीचे जे व्यापारी कार्य होते, आता कंपनीला 1773मध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार व्यापारी कार्य दिलेली, सोबत राजकीय कार्य दिलेली. पण पिट्सने काय केलं की व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य वेगळे केले. आता व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य वेगळे केल्यानंतर तो कारभार कोण पाहणार ना, म्हणून त्याने काय केलं की एका साईडला व्यापारी कार्य पाहण्यासाठी संचालक मंडळ निर्माण केले आणि एका साईडला राजकीय कार्य पाहण्यासाठी नियामक मंडळ स्थापन केले. आता प्रश्न असा विचारतात की बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टर कुठल्या ॲक्टनुसार, तर पिट्स इंडिया ॲक्टने 1784च्या कायद्याने व्यापारी कार्य आणि राजकीय कार्यांमध्ये भेद केला आणि संचालक मंडळ किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि राजकीय कार्यामध्ये नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल हे नवीन मंडळ स्थापन केले, ज्यामुळे आपले व्यापारी कार्य आणि राजकीय कार्यांमध्ये भेद करून आपापली कार्य ते स्वतः पाहू शकले. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा बदल केला आणि त्या महत्त्वाच्या बदलामुळे पुढील कायदे स्थापन करण्यामध्ये इंग्रजांना जास्त हे मिळालं. उत्स्फूर्त पद्धतीने इंग्रज कायदे तयार करत गेले. का, तर ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणजे जिथपर्यंत ब्रिटिशांचे हातपाय पसरत जात होते तिथपर्यंत ब्रिटिश हातपाय पसरत जात होतेच. पण त्याचबरोबर पिट्स इंडिया ॲक्ट 1784मुळे असंच झालं की जितक्या ठिकाणी कंपनीचे क्षेत्र आहे त्या सगळ्या कंपनीच्या क्षेत्रांना ब्रिटिशांचं क्षेत्र असं बोललं गेलं. म्हणजे इथे पाहू शकतो, ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणजे भारतातील कंपनीच्या क्षेत्राला कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर सरकारचे नियंत्रण व प्रस्थापित करण्यासाठी हे 2 कायदे होते. म्हणजे कुठले, 1773 आणि 1784चे हे 2 कायदे कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर सरकारचे नियंत्रण प्रस्थापित, म्हणजे एका प्रकारे आपण अगोदर पाहिलेलं की केंद्राचा पाया घातला गेला. म्हणजेच त्यांच्या व्यवहारांवर आणि प्रशासनावर एक म्हणजे नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. सोबतच भारतीयांच्या कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र म्हणजे भारतावरही एक प्रकारे नियंत्रण झालं. ठीक आहे, ह्या 2 ॲक्टनुसार एक पावलं ब्रिटिश पुढे जाऊ लागले. ठीक आहे, त्यानंतर आला चार्टर ॲक्ट. चार्टर ॲक्ट हा असा होता जो दर 20 वर्षांनी स्थापन केला जायचा. दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्ट 1813मध्ये, नंतर 20 वर्षांनी परत 1833मध्ये, असे 20 वर्षांनी करून. पण ह्या चार्टर ॲक्टमध्ये ना सगळ्यात जास्त बदल होत गेलेले, त्यामुळे चार्टर ॲक्ट खूप महत्त्वाचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुठला ॲक्ट असेल परीक्षेच्या दृष्टीने, तर 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न याच भोवती फिरतात. पण आता कसं आहे की पॉलिटीचा आपण अभ्यास करत आहोतच, पण आपण अभ्यास सोबतच इतिहासाचा, कायदे या विषयाचा सुद्धा अभ्यास करत आहोत. त्यामुळं त्याच्या दृष्टीने आपण अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, चार्टर ॲक्ट 1813 व्यापारी एकाधिकार रद्द.
व्यापाऱ्यांचा एकाधिकार रद्द करण्यात आला. सोबतच अपवाद चीन व चहाचा व्यापार. ब्रिटिश मिशनरींना काय होत होतं की ब्रिटिश मिशनरींना म्हणजे आपला धर्म भारतामध्ये पसरवायचा होता मिशनरींना, पण त्यांना ना ती सवलत मिळत नव्हती किंवा ब्रिटिश लोक त्यांना तेवढी सवलत देत नव्हते. त्यांना वाटायचं की आम्ही जर यांना धर्म प्रस्थापित करण्यासाठी दिला तर उद्या येऊन ही लोक म्हणजे आमच्या व्यापारावर किंवा आमच्या प्रशासनावर हक्क बजावतील किंवा आमच्यापेक्षा वर्चस्व होतील. म्हणून ब्रिटिश मिशनरीला 1813च्या कायद्याने चार्टर ॲक्टने वर्चस्व निर्माण करण्यात आलं. ब्रिटिश मिशनरीला मिशनरी कार्यास परवानगी देण्यात आली. ओके. सोबतच 1,00,000 रुपये शिक्षणासाठी देण्यात आले. भारतीयांच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपये देण्यात आलेले. 1833 आता चार्टर ॲक्ट 1833 निर्माण करण्यात आला. 20 वर्षांनंतर 1833मध्ये चार्टर ॲक्ट. आता त्याच्यामध्ये अशा चेंजेस झाल्या की भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे अगोदर असं होत होतं की बंगालचा गव्हर्नर जनरल त्याच्या अंडर मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर होते. आता 1833मध्ये आता हा खूप महत्त्वाचा कायदा आहे इतिहासाच्या दृष्टीने. ठीक आहे की 1833चा चार्टर ॲक्ट ह्यामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. आता 1833मध्ये विल्यम बेंटिक कसा लक्षात ठेवायचा तर 1829मध्ये सतीचा कायदा निर्माण झालेला. ठीक आहे, तर ह्यावरूनच आपण एक लिंक लावू शकतो की 1833मध्ये विल्यम बेंटिक हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यामध्ये नागरी व सैनिकी अधिकार हे त्याला देण्यात आले आणि मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार याला दिले. ठीक आहे, आणि म्हणजे अगोदर आपल्याला दिसतं की फक्त अंडर आलेले बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर आलेले. पण 1833च्या कायद्याने आपल्या विल्यम बेंटिकला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. ते आलं. सोबत बॉम्बे आणि मद्रास यांचे गव्हर्नर जनरलचे कायदे करण्याचे अधिकार काढून ते त्यांना दिले. भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. ठीक आहे, पूर्वीचे कायदे जे होते 1773 किंवा 1784 किंवा 1813 ह्या कायद्यांनी तयार केलेले जे कायदे होते त्यांना नियम बोलण्यात आलं. पण 1833 पासून जे इथून पुढे जे कायदे तयार करणार आहेत त्या कायद्यांच्या अंडर जे कायदे असतील किंवा जे कलम असतील किंवा ज्या शिफारशी किंवा काही असेल त्यांना ते कायदे बोलण्यात आले. ठीक आहे, अगोदरचे जे होते त्यांना नियम बोलण्यात येत होते. ठीक आहे, आता कंपनीचे व्यापारी अस्तित्व संपुष्टात आले आणि ती फक्त प्रशासनिक संस्था राहिलेली. म्हणजे आत्तापर्यंत कसं होत होतं की ती व्यापारी पण होती. म्हणजे आपण पाहू शकतो 1784मध्ये व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यांमध्ये भेद करण्यात आला. परंतु आता व्यापारिक अस्तित्व संपुष्टात आले आणि ती प्रशासनिक संस्था बनली 1833च्या चार्टर ॲक्टने. ठीक आहे, आता इथे पाहू शकता स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठीक आहे, कंपनीतील कोणतेही पद धारण करण्यास भारतीयांना बंदी नाही असं 1833मध्ये सांगण्यात आले. पण संचालक मंडळाने अचानक विरोध केला ह्या गोष्टीला की नाही म्हणजे हे करू नाही शकत. त्यामुळं हा कायदा इथेच थांबण्यात आला. पण प्रयत्न इथे करण्यात आले होते. ठीक आहे, प्रयत्न कुठे करण्यात आलेले तर 1833मध्ये प्रयत्न करण्यात आला पण अजून आलेला नाही आहे. ठीक आहे, स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ती पद्धत आणली नव्हती आत्तापर्यंत. ठीक आहे, त्यानंतर मग चार्टर ॲक्ट 1853. हे सगळे माझे स्वतःचे नोट्स आहेत त्यामुळं तुम्हाला अक्षर जर समजत नसेल तरी मी तुम्हाला समजावून सांगतो. जर अक्षर समजत नसेल तर प्लीज समजून घ्या किंवा कोऑपरेट करा, कारण की असंच आहे अक्षर, आता काय करणार. ठीक आहे, चार्टर ॲक्ट 1853. ठीक आहे, यामध्ये काउन्सिलच्या कार्यात भेद करण्यात आला. मी तुम्हाला बोललेलो काउन्सिलकडे लक्ष द्या. अगोदर 4 सदस्य, तर काउन्सिलच्या कार्यात भेद करणं, गव्हर्नमेंट जनरलच्या कायदेविषयक व कार्यकारी कार्यात भेद. ठीक आहे, यामध्ये 1773च्या कायद्यामध्ये 4 सदस्य होते. काउन्सिलच्या कार्यात भेद करण्यात आला. गव्हर्नमेंट जनरलच्या कायदेविषयक आणि कार्यकारी कार्यात भेद. ओके, त्यामध्ये अगोदर 1773मध्ये 4 सदस्य होते. पण आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल
म्हणजे विधिमंडळ स्थापन करण्यात आले आणि 1853च्या कायद्याने, चार्टर ॲक्टच्या 1853च्या कायद्याने लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधिमंडळ स्थापन करण्यात आले आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून 6 नवे सदस्य भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थापन करण्यात आले. ठीक आहे, 6 नवे सदस्य कुठे? केंद्रातल्या विधिमंडळामध्ये. अगोदर 4 होते. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या कायदेविषयक विभाग यालाच विधिमंडळ असे म्हणतात. म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या कायदेविषयक विभागास विधिमंडळ असे म्हणतात. एक झाली ही गोष्ट की लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि विधिमंडळ म्हणजे हे दोन्ही एकच होते. विधिमंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्याला 6 नवे सदस्य देण्यात आले. अगोदर 4 सदस्य होते. ठीक आहे. सोबतच मेकॉले समिती स्थापन करण्यात आली 1854मध्ये. त्यामध्ये नागरी सेवेमध्ये भरतीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. भारतीय नागरी सेवा संबंधी समिती असं बोललं जायचं मेकॉले समितीला 1854. 1853मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि घटना घडली असेल किंवा ज्यावर प्रश्न विचारला जातो तर ह्या मेकॉले समितीवरच प्रश्न विचारला जातो की नागरी सेवेत भरतीसाठी किंवा खुली स्पर्धा पद्धती कुठल्या कायद्यात सुरू करण्यात आली तर 1854च्या म्हणजे 1853च्या चार्टर ॲक्टनुसार. ठीक आहे. भारतीय नागरी सेवा संबंधी समिती स्थापना आणि प्रयत्न कधी करण्यात आले? 1833च्या कायद्यामध्ये. पण तो संचालक मंडळाचा विरोध असल्यामुळे म्हणजे ते एवढं सक्सेसफुल झालं नाही. पण 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये ते सक्सेसफुल झालं आणि नागरी सेवेत भरतीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली आणि भारतीयांना नागरी सेवा संबंधी समिती म्हणून मेकॉले समिती 1854मध्ये स्थापन करण्यात आली. ओके. कंपनी राजवटीचा कार्यकाळ वाढला. म्हणजे काय झालं की कंपनीला अगोदर 20-20 वर्षांचं एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं. परंतु ह्यामध्ये 1854च्या म्हणजे 1853च्या चार्टर ॲक्टने असं झालं की त्यांना म्हणजे कार्यकाल वाढवण्यात आला. म्हणजे कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला करायचं आहे तोपर्यंत. पण कधीही आम्ही कॅन्सल करू शकतो. म्हणजे तुमचा तो कार्यकाल आम्ही कधीही हे करू शकतो. इथे पाहू शकतो संसदेला वाटेल तेव्हा राजवट संपुष्टात येईल. ठीक आहे. आणि असंच घडलं. 1857मध्ये ज्या वेळेला उठाव झाला त्यावेळेला 1858मध्ये कंपनीची राजवट संपुष्टात आली आणि डायरेक्ट सगळंच्या सगळं ब्रिटिशने हातात घेतलं. ब्रिटिशांच्या म्हणजे राणीने हातात घेतला सगळा कारभार. ठीक आहे. भारतीयांना स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. केंद्रीय विधिमंडळात 6 सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्र्याला देणार. मी बोललेलो तुम्हाला की अगोदर 4 सदस्य होते. 1773 चार्टर ॲक्ट 1853मध्ये 6 सदस्य आले आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये म्हणजेच काउन्सिलच पकडायची एका अर्थाने. ठीक आहे. आणि त्याच 1854मध्ये काय झालं की केंद्रीय विधिमंडळात भारतीयांना स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणजे केंद्रीय विधिमंडळामध्ये 6 सदस्य जे होते त्यातले 4 सदस्य हे 4 खाली प्रांतातून घेण्यात आले म्हणजे भारतातून घेण्यात आले. ज्यामध्ये होते मद्रास, मुंबई आणि बंगाल आणि आग्रा. मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा यातून. हे लक्षात ठेवा की 4 सदस्य भारतीयांमधून घेण्यात आले. आणि प्रथमतः कुठून घेण्यात आले म्हणजे कुठल्या कायद्यातून? 1853मध्ये भारतीयांना स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आलं. 1853च्या चार्टर ॲक्टने भारतीयांना स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणजे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा जरा लक्षात ठेवा. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1858. आता 1857चा उठाव झाला. त्या उठावामध्ये राणीने डायरेक्ट सगळ्याच्या सगळं हातात घेतला कारभार. त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी तर संपुष्टात आली ती आली. पण असा प्रश्न विचारतात की 1858च्या कायद्याने काय काय घडलं. ठीक आहे. तर त्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. अरे एक सेकंड हां. भारत सरकार कायदा 1858. त्यामध्ये कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आलं. मी अगोदर सांगितलं की सगळ्याच्या सगळं राणीच्या हातात. आणि 1853च्या कायद्यामध्ये सांगण्यातच आलं होतं की तुम्हाला एकदम अनलिमिटेड आम्ही देतो आहे, पण आम्हाला ज्यावेळेला वाटेल तेव्हा तुमची राजवट संपुष्टात आम्ही आणू शकतो. हे अगोदरच त्यांनी सांगितलेलं. त्यामुळं काही त्यामध्ये दुमत नव्हतंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा अगोदर बघा 1773मध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. नंतर मग भारताचा गव्हर्नर विल्यम बेंटिक बनला आणि नंतर मग डायरेक्ट व्हाईसरॉय बनवण्यात आला. जो भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होता. ठीक आहे.
लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण इतिहासामध्ये गव्हर्नर पाहू त्यावेळेला लॉर्ड कॅनिंगवर पूर्णपणे सविस्तर पाहू. त्याच्याही नोट्स आहेत माझ्याकडे, ठीक आहे. तर लॉर्ड कॅनिंग हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार. आणि इथून पुढे असं डायरेक्ट बोलण्याचं झालं की जो व्हाईसरॉय असेल ना तो ब्रिटिश राजघराण्यातीलच असेल आणि भारतातील थेट प्रतिनिधी असेल, ठीक आहे. हा व्हाईसरॉय असाच असणार. आणि इथून पुढे जेवढे पण व्हाईसरॉय होते ते सेम याच कॅटेगरीतले होते, ठीक आहे. आणि पहिला जो व्हाईसरॉय होता तो लॉर्ड कॅनिंग होता. आता लॉर्ड कॅनिंगने काय केलं की अगोदर केंद्रीकरण करण्यात आलेलं. तर 1857च्या उठावामुळे जे काय होतं ते म्हणजे विकेंद्रीकरण करण्यास सुरू करायला लागले. अगोदर सगळं केंद्रीय 1773मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की केंद्रीकरण केलं. म्हणजे मुंबई आणि मद्रास अंडर घेतले. नंतर मग हळूहळू ते त्यांचे कायदे करण्याचे अधिकारसुद्धा आपल्या हातात घेतले. परंतु ज्यावेळेला 1857चा उठाव झाला आणि त्याचे पडसाद जे उमटले त्याच्यानंतर 1858मध्ये सगळं काही राणीने हातात घेतलं. त्यानंतर हळूहळू विकेंद्रीकरण करण्यात आलं, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता पिट्स इंडिया ॲक्टने 1784मध्ये नियामक मंडळ आणि संचालक मंडळ स्थापन करा. म्हणजे व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यामध्ये भेद केलेला. पण त्याला दुहेरी शासन पद्धत बोलतात, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, दुहेरी शासन पद्धत बोलतात. आणि ही प्रश्नपत्रिकेमध्ये डायरेक्ट असं नाही बोलणार की संचालक मंडळ किंवा नियामक मंडळ, डायरेक्ट बोलणार दुहेरी शासन पद्धत कुठल्या कायद्याने रद्द करण्यात आली. तर दुहेरी शासन पद्धत 1858च्या कायद्याने रद्द करण्यात आली, ठीक आहे. आणि दुहेरी शासन पद्धत कुठल्या कायद्याने स्थापन करण्यात आली तर पिट्स इंडिया ॲक्ट 1784च्या कायद्याने दुहेरी शासन पद्धत दुहेरी आणि द्विदल याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. त्यामुळे दुहेरी आणि द्विदल राज्यपद्धती, दुहेरी शासन पद्धत हे दोन गोष्टी लक्षात ठेवावं तर लिहून घ्या, ठीक आहे. नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करण्यात आले. भारत मंत्री म्हणजे 1858 ह्यावर सुद्धा प्रश्न असतो. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःच्या नोट्स बनवल्या आहेत. आता पुस्तक जर तुम्ही घेतलं तर पुस्तकमध्ये 5-6 पाने 10-15 पाने एम लक्ष्मीकांतमध्ये तरी आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमीवर. तर मी सगळं काही घेत बसलेलो नाही आहे. मी काय केलं की इम्पॉर्टंट म्हणजे ह्या माझ्या शॉर्ट्स नोट्स आहेत. त्यामुळं तुम्ही एक विचार करू शकता की मी जेवढं ॲनालिसिस केलेलं आहे अगोदर ते आणि आत्ताचं म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस, संयुक्त पूर्व परीक्षेचं, सोबतच MPSCच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून मी जेवढं हवं आहे तेवढंच घेतलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी बाकीचा फापट पसारा ग्रामर हे घेतलेलं नाही आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंटच घेतलेलं आहे. आणि आता डायरेक्ट मुद्द्यावर जाऊया की 1858मध्ये काय झालं की व्हाईसरॉय निर्माण झाला. व्हाईसरॉय पद निर्माण करण्यात आलं जो लॉर्ड कॅनिंग होता, ठीक आहे. दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली. त्यामध्ये संचालक मंडळ, नियामक मंडळ जे होतं ते रद्द करण्यात आलं. त्यालाच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि डिरेक्टर ते बोलतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर ते बोलतात, ठीक आहे. कोर्ट ऑफ डिरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल असं बोलतात. संचालक मंडळाला कोर्ट ऑफ डिरेक्टर आणि नियामक मंडळाला बोर्ड ऑफ कंट्रोल बोलतात. ते रद्द करण्यात आलं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत मंत्री हे पद नवीनवालं निर्माण करण्यात आलं. तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री होता, ठीक आहे. पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले होता. आणि सर्वोच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायमूर्ती कोण होता तर तो होता एलिझा इम्पे. आणि पहिला भारत मंत्री आहे लॉर्ड स्टॅनले. हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. लॉर्ड स्टॅनले, ठीक आहे. इंडिया काउन्सिलमध्ये अगोदर बघा 4 सदस्य होते, मग 6 सदस्य, 6मधले 4 सदस्य भारतीय होते, ठीक आहे. पण भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी सल्लागारी स्वरूपाचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं. त्याला इंडिया काउन्सिल बोलण्यात. त्यामध्ये 15 सदस्य असणार, ठीक आहे. आणि त्याचा भारत मंत्री अध्यक्ष असणार. भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होतं. म्हणजे हे इंडिया काउन्सिल काय करायचं की भारतात किंवा भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होतं. पण इंडिया काउन्सिलवर सुद्धा खटला भरला जाऊ शकत होता, ठीक आहे. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी हे इंडिया काउन्सिल होतं आणि त्याच्यामध्ये 15 सदस्य होते, ठीक आहे. आता इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 भारतीयांना अशासकीय सदस्य नामनिर्देशित.
आता तुम्ही पाहिलं, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं की हळूहळू विकेंद्रीकरण करण्यास सुरुवात झाली, की भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले. तर 1861च्या कायद्याने 1862मध्ये लॉर्ड कॅनिंगने आपल्या काउन्सिलमध्ये, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, राज्यसेवेला ह्यावर प्रश्न असतात की बनारसचा राजा, पतियाळ्याचे महाराज आणि सर दिनकरराव यांना नामनिर्देशित करण्यात आलं. बनारसचा राजा कोण, तर देवनारायण. पतियाळ्याचे महाराज, पतियाळा म्हणजेच आपण जे बोलतो ना पटियाला वगैरे, त्याला नरेंद्र सिंग. आणि काउन्सिलमध्ये आपल्या नामनिर्देशित करण्यात आलं. आणि 1861, आता मी अगोदर सांगितलं की 1857पासून विकेंद्रीकरण सुरुवात झाली, पण खऱ्या अर्थाने 1861च्या कायद्यांमध्ये विकेंद्रीकरण सुरुवात झाली. म्हणजे आता जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की विकेंद्रीकरण कधीपासून सुरू करण्यात आले, तर 1861मध्ये विकेंद्रीकरणात सुरुवात आली. म्हणजे मी सांगताना तुम्हाला सांगितलं. आणि म्हणजे म्हणजे कन्सेप्ट वाईज जर सांगायचं झालं तर 1857च्या उठावाचे पडसाद उमटले, त्यामुळंच त्याचं हे झालेलं की रिलीफ करण्यात आलं, विकेंद्रीकरण सुरू झालं. पण खऱ्या अर्थाने 1861च्या कायद्यामध्ये विकेंद्रीकरण सुरू झाले. ठीक आहे. मुंबई व मद्रासला कायदे करण्याचे अधिकार परत दिले हवं. इथे अगोदर बॉम्बे आणि मद्रासचे त्यांना अंडर केलेले कायदे करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतलेले. तर 1861च्या कायद्याने खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण सुरू झालं आणि मुंबई मद्रासला कायदे करण्याचे अधिकार परत दिले. नवीन कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. नवीन कायदेमंडळ 1861च्या कायद्याने नवीन कायदेमंडळ सुरू करण्यात आलं. त्यामध्ये बंगाल 1862मध्ये कायदेमंडळ सुरू करण्यात आलं. वायव्य सरहद्द प्रांतवर 1866मध्ये आणि पंजाबमध्ये 1857मध्ये कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कधी घडली, तर खातेनिहाय पद्धत यावर प्रश्न विचारतात. तो 1859चा खातेनिहाय पद्धत. ठीक आहे. यावर मुलं कन्फ्यूज कसे होतात, 1854चं मॅकॉले समिती आणि खातेनिहाय पद्धत यावर मुलं कन्फ्यूज होतात, कारण की 1859 आणि 1854 ते होऊन जातं सिमिलर. ठीक आहे. खातेनिहाय पद्धतमध्ये 1859मध्ये लॉर्ड कॅनिंगने सुरू केली खातेनिहाय पद्धत. आणि त्या खातेनिहाय पद्धतमध्ये कसं होतं की जे एक हे होतं की गव्हर्नमेंट व्हाईसरॉयची जी काउन्सिल होती किंवा गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती, त्याच्यामध्ये जेवढे पण सदस्य होते त्यांना भारतातील प्रत्येक खात्याचा अध्यक्ष बनवायचे, त्याच्या हाताखाली प्रत्येक खातं द्यायचा, जेणेकरून काय होईल की प्रत्येकजण अतिशय उत्स्फूर्तपणे काम करेल आणि ज्याला त्याला एक म्हणजे त्याच्या हातात जबाबदारी दिल्यानुसार तो जबाबदारीने काम करेल. ठीक आहे. कारण की सगळ्याच्या सगळं व्हाईसरॉयच्या हातात किंवा गव्हर्नर जनरलच्या हातामध्ये आल्यावर बाकीचे त्याच्या अंडर जे असतात ते काहीच काम करत नव्हते. त्यामुळे त्यांनी काय केलं, लॉर्ड कॅनिंगने स्वतः व्हाईसरॉय झाला आणि इतर सदस्यांना त्याने ती वेगवेगळी खाती आणि त्याला 1 किंवा 2 खाती प्रत्येक सदस्याला दिले. ठीक आहे. त्यालाच खातेनिहाय पद्धत बोलतात आणि ती 1859ची पद्धत होती, ती 1861च्या कायद्यामध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. 1835 आणि 1861 आणीबाणीच्या काळात अधिसूचना काढण्यात आल्या. अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला, म्हणजे अधिसूचना 6 महिन्यापर्यंत लागू होती. सेम आत्ता जे चालू आहे तेच त्यावेळेला होतं. ठीक आहे. आणीबाणीच्या काळात अधिसूचना आणि अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला होते. अधिसूचना 6 महिन्यापर्यंत लागू होऊ शकत होती. ठीक आहे. इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892. आता 1892च्या कायद्यामध्ये असं झालं की अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. ठीक आहे. त्यामध्ये केंद्रात आणि प्रांतिक कायदेमंडळात अशासकीय सदस्यांचे संख्या वाढवली, म्हणजे अगोदर केंद्रामध्ये वाढवलेली. ठीक आहे. नंतर मग आता प्रांतांमध्ये सुद्धा वाढवण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर एक सेकंड, 1892च्या कायद्यामध्ये अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. ती आली, शासकीय सदस्यांचं बहुमत राखले गेले. म्हणजे कसं झालं की अशासकीय सदस्यांना फक्त त्यांना एंटर करण्यात आलं त्या ह्याच्यामध्ये कायदेमंडळामध्ये, परंतु त्यांना बहुमत देण्याचं हे नव्हतं. चर्चा करू शकत होता तुम्ही, परंतु मत तुम्ही देऊ शकत नव्हता स्वतःचं. ठीक आहे. त्यामुळे शासकीय सदस्यांचेच बहुमत होते. हळूहळू करून ती पद्धत आली, म्हणजे हळूहळू करत त्यांना मत देण्याचेही अधिकार देण्यात आले. ते पाहूया आपण पुढे. 1892च्या कायद्यामध्ये
कायदे मंडळाची कार्य विस्तारली, म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे किंवा कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले. ठीक आहे. अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. अशासकीय सदस्य हे नामनिर्देशित करण्यात आले होते प्रांतिक कायदे मंडळाच्या. हे इथे लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. प्रांतिक कायदे मंडळाच्या बंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार केंद्रीय कायदे मंडळात आणि जिल्हा मंडळ, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संस्था, जमीनदार व्यापारी संघटना यांची शिफारशीनुसार प्रांतिक कायदे मंडळात अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्यात आले. म्हणजे शासकीय सदस्य जरी निवडून किंवा परीक्षा देऊन येत होते, परंतु अशासकीय सदस्य हे नामनिर्देशित होते. ठीक आहे. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने अशासकीय पद्धत. ठीक आहे. आता ही पदे भरण्यासाठी, म्हणजे अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष पद्धतीने या कायद्यात होती. म्हणजे ही निवडणूक हा शब्द वापरण्यात आला नव्हता, परंतु संस्थांच्या शिफारशीनुसार सदस्य नामनिर्देशित करण्यात येत होते. ठीक आहे. म्हणजे काय होत होतं की मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद होती या कायद्यामध्ये, परंतु त्याला निवडणूक असं नाव देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे याला संस्थांच्या शिफारशीनुसार सदस्य नामनिर्देशित करण्यात येत होते. एका अर्थाने ही निवडणूकच होती, परंतु नाव अजून देण्यात आलं नव्हतं, म्हणून याला अशासकीय सदस्य नामनिर्देशित. या ठिकाणी अगोदर पहिल्यांदा मी बोललो ते की अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्यात आले. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा ॲक्ट, अगोदर आपण टाईमपास करत वाचले बाकीचे ॲक्ट, पण 1909, 1919 आणि 1935 हे 3 कायदे तुम्हाला याच्यामध्ये आपल्या इतिहासामध्ये सुद्धा आणि पॉलिटीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर प्रश्न विचारलाच तर प्रश्न फक्त या 3 कायद्यांवरच विचारू शकते. अगोदरचे कायदे आपण टाईमपास म्हणून करत होतो, म्हणजे पटपट करत होतो, पळवत होतो, पण आता पळवून चालणार नाही. आता प्रॉपर एक्सप्लेन करून घे. ठीक आहे. मोर्ले मिंटो या कायद्याला बोलतात मोर्ले मिंटो ॲक्ट. असा प्रश्न विचारतात की मोर्ले मिंटो ॲक्ट कुठल्या कायद्यामध्ये होते, तर 1909च्या कायद्यामध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही त्याला नाव होतं. त्यामध्ये मोर्ले भारत मंत्री होता आणि मिंटो व्हाईसरॉय होता. ठीक आहे. ही सुद्धा लक्षात ठेवा, मोर्ले भारत मंत्री होता आणि मिंटो व्हाईसरॉय होता. ठीक आहे. त्यामध्ये सुधारणा अशा घडून आल्या की केंद्रीय प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवण्यात आला. कायदे मंडळाचा आकार वाढवण्यात आला एवढं जरी लक्षात घेतलं तरी खूप आहे, पण त्याचबरोबर केंद्राचा आणि प्रांतांचा सुद्धा आकार वाढवण्यात आला. केंद्रीय कायदे मंडळ 16वरून 60 करण्यात आले. म्हणजे एवढा आकार वाढवला की 16वरून 60 करण्यात आले. पण प्रांतांमधले कायदे मंडळ जे होते, तर प्रत्येक प्रांतांचं लोकसंख्या वेगवेगळी होती. त्यामुळे प्रत्येक प्रांताचे कायदे मंडळाचे सदस्य निश्चित नव्हते. कुठल्या प्रांतात जास्त, कुठल्या प्रांतात कमी, अशा पद्धतीचे होते. ठीक आहे. आता बहुमत, अगोदर आपण पाहिलं की बहुमत शासकीय सदस्यांचेच होते, पण इथे केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे होते. 1909 कायदा खूप महत्त्वाचा आहे, त्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते लक्षात घ्या, नोट्स काढा, काही करा, खूप महत्त्वाचं आहे. केंद्रीय विधिमंडळामध्ये सरकारी सदस्याचे केंद्रीय विधिमंडळात बहुमत होते, तर प्रांतिक विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत होते. ओके. विचार विनिमय व चर्चा करण्याच्या कार्यात वाढ करण्यात आली. म्हणजे अगोदर मी पाहिलं की त्यांना मत देण्याचं जास्त हे नव्हतं, अधिकार नव्हता, पण केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळामध्ये विचार विनिमय व चर्चा करण्याच्या कार्यात वाढ करण्यात आली. सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची व अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती देण्यात आली. मग ही अनुमती सरकारी आणि बिनसरकारी सदस्यांनाही होती. म्हणजे फक्त शासकीय लोकांनाच नव्हती, शासकीय आणि अशासकीय लोकांना देखील होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली 1909मध्ये की भारतीयांच्या व्हॉइसरॉय गव्हर्नरच्या, म्हणजे भारतीयांच्या व्हॉइसरॉयच्या, म्हणजे प्रश्न कधी व्हॉइसरॉयसुद्धा टाकतात आणि गव्हर्नर जनरलसुद्धा टाकतात, म्हणून मी दोन्ही घेतलेलं आहे की भारतीयांचा व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात सहभाग करण्यात आला भारतीयांचा. त्याच्यामध्ये कायदा सदस्य म्हणून सत्येंद्र प्रसाद सिन्हा असे एक जे व्यक्तिमत्व होतं, ते व्यक्तिमत्वाला सत्येंद्र प्रसाद सिन्हाला कायदा सदस्य बनवण्यात आलं. व्हॉइसरॉय कार्यकारी मंडळात सहभागी झालेले पहिलेच ते भारतीय होते आणि ते परीक्षा देऊन पास झालेले. ज्या अगोदर 1854मध्ये मेकॉली समिती होती, त्यानुसार जी परीक्षा झालेली, त्या परीक्षा देऊन ते पास झालेले होते. ठीक आहे. आणि त्या स्पर्धा परीक्षांमधून सत्येंद्र प्रसाद सिन्हा कायदा सदस्य बनले व्हॉइसरॉयच्या कायदे मंडळामध्ये. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ
मोर्ले मिंटो कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ, ज्यामध्ये मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व देण्यात आले. ठीक आहे. त्यामध्ये लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक बोलले जाते. ठीक आहे. लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक म्हणून, मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व म्हणजे आता एखादा गट आहे मुस्लिमांचा, त्यामधून एक व्यक्ती उभा राहणार निवडणुकीसाठी आणि फक्त मुस्लिम लोकच त्याला मत देऊ शकणार. ठीक आहे. अशा प्रकारचा हा स्वतंत्र मतदारसंघ होता. त्याला स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद देखील म्हणतात. आता असा प्रश्न म्हणजे असा प्रश्न विचारतात की निर्वाचन आयोगाची तरतूद कुठल्या कायद्याने झाली, तर निर्वाचन आयोगाची तरतूद ही 1909च्या कायद्याने झाली. ठीक आहे. स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं. ते नगरमंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे आणि जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर हे होते 1909चा कायदा. ठीक आहे. या 1909च्या कायद्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडलेल्या ज्यावर प्रश्न म्हणजे असतो आणि 1909चा कायदा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा कायदा करून जा. सोबतच आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आता टेलिग्राम चॅनलवर मी याचे प्रश्न टाकणार आहे. आता हा लेक्चर मी जसा अपलोड करेल, हा लेक्चर तुम्ही पहा, 1-2 तासांनी मी टेलिग्राम चॅनलवर ह्या टॉपिकवरचे प्रश्न टाकेन. तर या तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही आता लेक्चर पाहिल्यानंतर तुमचा अभ्यास प्रॉपर झालेला आहे की नाही. पण लेक्चर पाहताना अजून एक गोष्ट करा की तुम्ही नोट्स काढत चला. त्या डायरेक्ट नोट्स मी PDF द्वारे तुम्हाला सेंड केल्या असत्या, पण त्या तुम्हाला समजल्या नसत्या, म्हणून मी एक्सप्लेन करतो आहे. ओके. तर या एक्सप्लेनेशनमधून तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा आणि तो अभ्यास करा आणि नंतर प्रश्न सोडवा. आणि त्या प्रश्न सोडवल्यानंतर जर तुम्हाला प्रश्न येत असतील तर समजून जा की तुमचा अभ्यास होतो आहे. मग परत हा टॉपिक करण्याची गरज नाही आहे. मग आता दुसरा टॉपिक घ्यायचा. अशा पद्धतीने अभ्यास करा, कारण की आपल्याकडे वेळ नाही आहे आणि M. लक्ष्मीकांत एवढं मोठं पुस्तक आहे की ते कुठं वाचत बसायचं आणि ते एवढं पुस्तक करत बसण्यामध्ये आपला 1 महिना किंवा 1.5 महिना जाईल आणि तेवढ्यात परीक्षा आली तर आपला एकच विषय झालेला असेल, बाकीचे विषय आपले कंप्लीट झालेलेच नसणार. त्यामुळे मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मी अगोदर स्ट्रॅटर्जी लेक्चर टाकलेले आहेत, ते सुद्धा हवं तर तुम्ही पाहून घ्या. जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर व्हिजिट केली असेल किंवा पहिल्यांदाच हा लेक्चर पाहत असाल तर स्ट्रॅटर्जी लेक्चर टाकलेले आहे. त्यामध्ये 1 महिन्याचं स्ट्रॅटर्जी, 1 आठवड्याची स्ट्रॅटर्जी आणि दिवसाची स्ट्रॅटर्जी मी टाकलेली आहे. तर ती तुम्ही पाहून घ्या. त्यावर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. ठीक आहे. आता मी लेक्चर टाकतो, त्यानंतर थोड्या वेळामध्ये तुम्ही 1-2 तासांनी मी प्रश्न टाकेन टेलिग्राम चॅनलवर. तर प्रश्न सोडवून बघा. ते प्रश्न सुटले तर तुम्ही पुढचा टॉपिक घ्या. जर नाही सुटले तर पुन्हा लेक्चर बघा आणि पुन्हा एकदा प्रश्न सोडवा. ओके. काहीच हरकत नाही आहे. आता 1919चा कायदा. आता 1919चा कायदा, हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू या एका भारतीय व्यक्तीने मदत केलेली. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1919चा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केलेली. यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणून मी एक्स्ट्रा टाकलेलं, कारण की M. लक्ष्मीकांतमध्ये ह्या टॉपिक म्हणजे ह्याच्यावर प्रश्न नव्हता, पण अचानक प्रश्न पडल्यानंतर मग मी एक्स्ट्रा माहिती म्हणून ह्या नोट्सवर मी वरती लिहून ठेवलेला. ठीक आहे. 20 ऑगस्ट 1917मध्ये भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करणार अशी घोषणा करण्यात आली 20 ऑगस्ट 1917ला. त्यानुसार 1919चा कायदा करण्यात आला आणि हा कायदा 1921 पासून अंमलात आणला गेला. आता ह्या कायद्याला भारत सरकार कायदा 1919 सुद्धा बोललं जातं. सोबत मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा कायदासुद्धा बोललं जातं. तर मॉन्टेग्यू ह्यामध्ये भारत मंत्री होता आणि चेम्सफर्ड व्हाईसरॉय होता. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 1909चा कायदा कुठला, तर मोर्ले मिंटो. यामध्ये मोर्ले काय होता आणि मिंटो काय होता. तर मॉन्टेग्यू चेम्सफर्डचा कायदा कुठला, तर 1919चा. तर मॉन्टेग्यू काय होता आणि चेम्सफर्ड काय होता. तर मॉन्टेग्यू भारत मंत्री होता आणि चेम्सफर्ड व्हाईसरॉय होता. ठीक आहे. सॉरी. द्विदल राज्यपद्धती. आता ह्यामध्ये काय झालं की आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं द्विदल राज्यपद्धती आणि दुहेरी शासन पद्धती, यावर लक्ष द्या. आता दुहेरी शासन पद्धती अगोदरच रद्द झालेली, पण आत्ता द्विदल राज्यपद्धती निर्माण करण्यात आली. ह्याच्यामध्ये सोपीव खाते आणि राखीव खाते निर्माण करण्यात आले. ह्यालाच DRC बोला किंवा DRK बोला, काहीही बोला, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उच्चार करतो याचा. आपल्याला कसं की आयोग अचानक द्विदल राज्यपद्धती हा शब्द न वापरता त्याने जर हा शब्द वापरला तर मग काय करणार. त्यामुळे मी हे सुद्धा दिलेलं आहे.
ठीक आहे. तर द्विदल राज्य पद्धती प्रांतातील होती, की सोपीव खाते म्हणजे विधिमंडळाला उत्तरदायी मंत्र्यांच्या सहाय्याने गव्हर्नर हे पाहणार होतं. सोपीव खातं आणि राखीव खातं हे गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ पाहणार होतं, ते विधिमंडळाला उत्तरदायी नसणार. ठीक आहे. आणि अगोदरचं होतं ते सोपीव खातं विधिमंडळाला उत्तरदायी असणार, परंतु हा प्रयोग अयशस्वी झाला आणि ह्याचा शेषाधिकार जे होते ते केंद्राकडे होते. म्हणजे मेन जो अधिकार असतो तो केंद्राकडे होता. ते ह्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, कन्फ्यूज करतात की यामध्ये व्हॉइसरॉयकडे शेषाधिकार होते, तर शेषाधिकार द्विदल राज्य पद्धतीमध्ये केंद्राकडे होते आणि संचालक मंडळ नियामक मंडळ हे नाहीच आहे. हे सोपीव खाते आणि राखीव खाते. संचालक मंडळ, नियामक मंडळ किंवा व्यापार कार्य, राजकीय कार्य असे दोन चेंज केलेले, त्याला दुहेरी शासन पद्धती बोलतात आणि सोपीव खाते, राखीव खात्याला द्विदल राज्य पद्धती बोलतात. ठीक आहे. द्विगृही कायदे मंडळ, काउन्सिल ऑफ स्टेट्स याला वरिष्ठ सभागृह बोलण्यात आले. गृह निर्माण करण्यात आले. काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे वरिष्ठ सभागृह, ज्यामध्ये 60 सदस्य होते आणि ते 5 वर्षांसाठी असणार होतं. आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह, याच्यामध्ये 145 सदस्य होते आणि 3 वर्षांसाठी होतं. ठीक आहे. म्हणजे एका अर्थाने राज्यसभा आणि लोकसभा असं जरी लक्षात ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे. बहुतांश सदस्य निवडणुकीतून निवडून येणार होते. आता 1919च्या कायद्यातून मुडीमन कायद्याच्या चौकशीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली ती मुडीमन समिती होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही म्हणजे पुस्तकातली नाही आहे, हे बाहेरचं आहे, ते मी ॲड केलेलं आहे की 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी मुडीमन समिती होती. आता त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिलेले, ते लेखसुद्धा परीक्षेला विचारण्यात आलेले की जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे, हा एक केसरी या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिलेला आणि हे स्वराज्यही नाही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, असे एका सभेमध्ये लोकमान्य टिळक बोलले होते. ठीक आहे. हाही प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी 1909पेक्षा जास्त गोष्टी 1919मध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे 1919चा कायदासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. काउन्सिलमधील 6पैकी 3 सदस्य भारतीय. अगोदर 6पैकी 4 सदस्य भारतीय होते, आता 6पैकी 3 सदस्य करण्यात आले. कार्यकारी मंडळातील 6पैकी म्हणजे कमांडर इन चीफ आणि सरसेनापती सोडून 3 सदस्य हे भारतीय असणार. ही गोष्ट जरा लक्षात घ्या, कारण की अगोदर 4 होते आणि ते कुठल्या प्रांतातून होते ते सुद्धा अगोदर मी सांगितलेलं. आणि आत्ता जे असणार आहे ते कमांडर इन चीफ आणि सरसेनापती सोडून इतर जे सदस्य असतील ते भारतीय असतील, हे 3 सदस्य. ओके. आता काउन्सिलमधील ओके, काउन्सिलमधील 6पैकी 3 सदस्य भारतीय असतील, हेही लक्षात. सांप्रदायिक मतदारसंघ विस्तृत करा. अगोदर मुस्लिमांनाच फक्त 1909च्या कायद्यांमध्ये सांप्रदायिक स्वतंत्र मतदारसंघ किंवा सांप्रदायिक मतदारसंघ देण्यात आलेला आणि आत्ता 1919च्या कायद्याने शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना सांप्रदायिक मतदारसंघ देण्यात आला, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. ही गोष्ट जरा लक्षात घ्या, कारण की विचारतात परीक्षेला 1909मध्ये काय, 1919मध्ये कोणाला आणि 1935मध्ये कोणाला देण्यात आले. तर शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना 1919च्या कायद्यांमध्ये देण्यात आले. आता मताधिकार मालमत्ता कर व शिक्षण आधारित, म्हणजे ज्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे आणि ते कर भरतात त्यांना मतदान करण्याचा अधिकार होता आणि ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांना मतदान करण्याचा अधिकार होता. ह्या 2 व्यक्तींनाच म्हणजे ह्या 2 कॅटेगरींनाच मतदान करण्याचा अधिकार होता. इतर व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. ठीक आहे. आता भारताचा उच्चायुक्त. आता अगोदर आपण भारत मंत्री 1858च्या कायद्यामध्ये पाहिलेलं की भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं होतं, परंतु आत्ता भारताचा उच्चायुक्त हे पद निर्माण करण्यात आलं. कुठल्या कायद्याने? 1919च्या कायद्याने. हे सुद्धा विचारतात मित्रांनो, हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं की भारताचा उच्चायुक्त किंवा भारताचा आयुक्त कुठल्या कायद्याने निर्माण केला जातो? हाय कमिशनर. तर 1919च्या कायद्याने. ठीक आहे. हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. भारत मंत्र्याची काही कामे त्याच्याकडे सोपविण्यात आलेली, तर हाय कमिशनर बोलतात. याची नियुक्ती भारत सरकार करणार होतं. भारत सरकार म्हणजे भारत करणार होतं आणि ह्याचा कार्यकाल 6 वर्ष होते. आणि पहिला भारताचा उच्चायुक्त होता तो विल्यम मेयर होता. ओके. विल्यम मेयर हा पहिला भारताचा उच्चायुक्त होता. आता कोणती कामं म्हणजे काही कामं होती ती ह्याची होती, भारत मंत्र्याची कामं होती, तर त्या भारत मंत्र्याची काही कामं उच्चायुक्ताला देण्यात आली. तर कुठली कामं होती?
तर भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे आणि ते काम होतं. सोबतच आपले काही विद्यार्थी होते भारतातले, ते इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेत होते. तर त्यांना विद्यार्थ्यांना सोयीकडे लक्ष द्यायचं, भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख देणे आणि त्याचा सर्व खर्च भारताच्या तिजोरीतून होत होता. म्हणजे भारताच्या उच्चायुक्ताचा सगळा खर्च भारताच्या तिजोरीतून होत होता आणि भारताला म्हणजे उच्चायुक्ताला निवडसुद्धा भारतच करत होतं. ओके, आणि त्याचा खर्चसुद्धा भारतच देत होतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे UPSC 1926मध्ये ली कमिशनच्या शिफारशीनुसार UPSC स्थापन झाली. याची पहिली परीक्षा 1 ऑक्टोंबर 1926मध्ये अलाहाबादमध्ये झाली. 1 ऑक्टोंबर 1926मध्ये अलाहाबादमध्ये UPSCची परीक्षा झाली आणि ली कमिशनच्या शिफारशीनुसार आणि 1919च्या कायद्यामध्ये झाली. ओके, याचा पहिला प्रयत्न कधी झाला? 1833. नंतर मग प्रयत्न झालेला, संचालक मंडळाने विरोध दिला. 1854मध्ये मेकॉले समिती स्थापन करण्यात आली. ओके, प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करणं. आता अर्थशास्त्र या विषयामध्ये सुद्धा ह्या टॉपिकवर प्रश्न कधी कधी विचारतात. पॉलिटीमध्ये सुद्धा विचारू शकतील, इतिहासामध्ये सुद्धा विचारू शकतील. असा हा टॉपिक आहे की केंद्रामध्ये प्रांतांचा अर्थसंकल्पसुद्धा पहिलं केंद्रातच मांडलं जायचं, पण 1919च्या कायद्याने केंद्रातून प्रांतांचे अर्थसंकल्प वेगळं करण्यात आलं. मग अर्थसंकल्प ह्या टॉपिकमध्ये प्रांतांचे अर्थसंकल्प 1919च्या कायद्याने केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आलं. 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्यात आलेला. 10 वर्षांनी 1919च्या कायद्यांवर अंमलबजावणी कशी होते ते पाहण्यासाठी. तर 10 वर्षांनी हा आयोग येणार होता, पण 10 वर्षांनी आलाच नाही. त्याला सायमन कमिशन बोलतात, सायमन आयोग. ठीक आहे, 10 वर्षांनी येणार होता, तो 10 वर्षांनी आलाच नाही. तो 2 वर्ष अगोदरच आला, म्हणजे तो नोव्हेंबर 1927मध्ये आला. सर जॉन सायमन हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत इतर 7 सदस्य होते आणि सर्व सदस्य हे ब्रिटिश असल्यामुळे भारतातील सर्व पक्षांनी ह्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला. त्याला 1930मध्ये त्यांनी अहवाल दिला. म्हणजे जरी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला, नोव्हेंबर 1927मध्ये ते आले, तरी त्यांनी 1930मध्ये त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी काय दिलं की दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात यावी. ओके, प्रांतात उत्तरदायी सरकार स्थापन करावे. जरा मोठी वाटतं. दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली. प्रांतात उत्तरदायी सरकार स्थापन करावे. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे संघराज्य स्थापन करावे आणि सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी. असं हे सायमन कमिशनचे अहवाल होते. ठीक आहे, या अहवालांवरून गोलमेज परिषद स्थापन करण्यात आली. या 3 गोलमेज परिषदा. आता ह्यामध्ये क्रम विचारला जातो. सायमन कमिशन होतं अगोदर की काय होतं, म्हणजे गोलमेज परिषद होती, जातीय निवाडा, पुणे करार, असे क्रम विचारले जातात परीक्षेला आणि यांच्या क्रमानुसार म्हणजे वर्षाच्या तारखेनुसार ह्यांना क्रम लावा, सुरुवातीपासून किंवा वरून खाली, खालून वर असं. तर मग अगोदर सायमन कमिशन, मग गोलमेज परिषद, मग जातीय निवाडा, पुणे करार असं. गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी, भारताचे प्रतिनिधी, भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी असे होते. या चर्चानुसार घटनात्मक सुधारणासंबंधी श्वेतपत्रिका अशी एक पत्रिका तयार करण्यात आली. म्हणजे गोलमेज परिषदांच्या या 3 परिषदांच्या चर्चेनुसार घटनात्मक सुधारणासंबंधी श्वेतपत्रिका तयार करण्यात आणि ही ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली. संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ आणि त्यामध्ये थोडे बदल करून 1935च्या कायद्यात समावेश करण्यात आला. म्हणजे ह्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांचा एक विचार करण्यात आला, या चर्चा करण्यात आल्या आणि चर्चांमधून घटनात्मक सुधारणासंबंधी श्वेतपत्रिका तयार करण्यात आली आणि ही ब्रिटन संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेमध्ये थोडेसे बदल करून 1935च्या कायद्यांमध्ये यांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे, परंतु तेवढ्यात जातीय निवाडा सुरू झाला. ऑगस्ट 1932मध्ये ब्रिटन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड याने अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची योजना सुरू केली. म्हणजे त्यामध्ये मुस्लिम, शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन होतेच, पण दलित वर्गालाही त्यामध्ये एंटर केलं. त्यामुळे जातीय निवाडा त्याला बोललं जातं. त्यावरून पुणे करार झाला. म्हणजे काय झालं, गांधीजी जे होते दलित वर्गाला वेगळं काही केलं, त्यामुळं
गांधीजी येरवडा तुरुंगामध्ये असताना म्हणजे त्यांनी आमरण उपोषण केलं. आमरण उपोषण केल्यामुळे सगळे चिंतित आले की आता काय करायचं म्हणून. त्यामुळे आपले दलित नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्यासोबत समेट केला त्याला पुणे करार बोललं जातं गांधीजीसोबत. आणि त्यामध्ये एक निर्णय झाला की हिंदूचे संयुक्त मतदारसंघ असतील व दलित वर्गाला राखीव जागा असतील. हिंदूच्या संयुक्त मतदारसंघामध्ये दलित वर्गाला राखीव जागा असतील. कारण की गांधीजींना चिंता होती की आता मुस्लिम तर तुटणारच आहेत, पण जर दलित आपले तुटले गेले तर मग भारताला अजून तुकडे होण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. त्यामुळे भारताचे तुकडे होऊ नये म्हणून गांधीजींनी आमरण उपोषण केलं आणि त्यामुळे पुणे करार सुरू झाला. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर मग 1935चा कायदा स्थापन झाला. 1935च्या कायद्यामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडल्या की त्यावरून म्हणजे तो कायदा इतका महत्त्वाचा झाला की त्यामध्ये 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होते. एवढा मोठा तो कायदा निर्माण झाला. आणि हा कायदा म्हणजे 1935चा कायदा याच्यातले काही कलमे जे आहेत ते आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा घेण्यात आलेत. ठीक आहे. तर ह्यामध्ये आता पाहूया आपण सविस्तर. भारत सरकार कायदा 1935 यामध्ये 14 भाग होते, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होते. या कायद्यातील प्रमुख स्रोत म्हणजे ह्या अगोदर ज्या कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या या सगळ्याचा ॲनालिसिस करून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ब्रिटन सरकारने 1935मध्ये जो कायदा काढला तर त्यामध्ये ज्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला होता त्या गोष्टींवरही प्रश्न विचारला जातो. तर ते कोणते होते की सायमन कमिशनचा अहवाल, नेहरू अहवाल, तिन्ही गोलमेज परिषदांची चर्चा, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, पार्लमेंटच्या संयुक्त निवडक समिती, लेथियन अहवाल, मुडीमन समिती आणि जिनांचे 14 मुद्दे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस करून 1935चा कायदा तयार करण्यात आला. त्यामध्ये अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्यात आले, ज्यामध्ये प्रांत प्लस संस्थाने असं होतं, पण ते अस्तित्वातच आले नाही. कारण की संस्थानिकांना या संघराज्यांमध्ये सामील व्हायचंच नव्हतं. त्यांना स्वतः राज्य करायचं होतं. त्यांना एकत्र येऊन म्हणजे अखिल भारतीय संघराज्य करायचं नव्हतं. आणि त्या संस्थाने सहभागी न झाल्याने संघराज्य अस्तित्वातच आलं नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे सूची स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये संघसूची होते. त्यामध्ये 59 विषय देण्यात आले संघाला, केंद्राला 59 विषय. प्रांत सूची म्हणजे राज्य त्यांना 54 विषय आणि समवर्ती सूची यांना 36 विषय होते. म्हणजे एका अर्थाने हीच पद्धत आपण भारतीयांनी घेतलेली आहे भारतीयांच्या राज्यघटनेमध्ये. ओके. तर सूचीमध्ये संघसूची 59 विषय, प्रांतसूची 54 विषय आणि समवर्ती सूची 36 विषय. ही गोष्ट लक्षात घ्या कारण की यावर प्रश्न विचारतात. आणि अगोदर मी तुम्हाला पाहिलेलं की शेषाधिकार केंद्राला देण्यात आले होते आणि 1935च्या कायद्याने शेषाधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आले, गव्हर्नर जनरलला. ओके. आता प्रांतिक स्वायत्तता निर्माण करण्यात आली. प्रांतिक स्वायत्ततामध्ये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था होती ती रद्द करण्यात आली. त्याला द्विदल राज्यपद्धती वगैरे बोलतात ती रद्द करण्यात आली आणि त्यांना प्रांतिक स्वायत्तता देणार म्हणजे प्रांतांना स्वतः करण्याचं म्हणजे प्रांतामध्ये सुद्धा विधिमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा अशा गोष्टी निर्माण करण्यात आल्या. म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभा, लोकसभा होतीच, तसंच प्रांतांमध्ये सुद्धा विधान परिषद, विधानसभा देण्यात आल्या. ठीक आहे. त्यालाच प्रांतिक स्वायत्तता देणार. पण 1 एप्रिल 1937 ते 1939पर्यंतच ही पद्धत प्रांतिक स्वायत्तता होती. त्यानंतर ती रद्द करण्यात आली. तेवढी सक्सेसफुल झाली नाही ती. ओके. सॉरी, जरा मिस्टेक झाली. तर प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रांतांना ते अधिकार देण्याचे आणि द्विगृही कायदे मंडळाची तरतूद म्हणजे विधानसभा, विधान परिषद. ठीक आहे. जरा कन्फ्युजन झालं माझं. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था. एका अर्थाने जर मी असं म्हणजे एका अर्थाने तर दोन्ही एकच आहे. म्हणजे विधान परिषद, विधानसभा ते म्हणजे दोन्ही एकच झालं. ओके. दुहेरी शासन व्यवस्था इथे पण लक्षात घ्या, यावर प्रश्न खूपदा विचारलेला आहे प्रांतिक स्वायत्ततामध्ये आणि यामध्ये मी दरवेळेला कन्फ्यूज होतो. दरवेळेला म्हणजे इतक्या वेळेला की 1937मध्ये प्रांतिक स्वायत्तता निर्माण करण्यात आली, 1939मध्ये रद्द. आणि आजही मी लेक्चर घेताना सुद्धा कन्फ्यूज झालेलोच आहे नेहमीप्रमाणे. ठीक आहे. दुहेरी शासन व्यवस्था
दुहेरी शासन व्यवस्था. केंद्रात राखीव विषय आणि सोपीव विषय ही तरतूद प्रत्यक्षात आली नाही. ओके, ही दुहेरी शासन व्यवस्था त्यांनी सांगितली की केंद्रामध्ये अगोदर प्रांतांमध्ये होते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, राखीव विषय आणि सोपीव विषय करण्यात आले कायद्यामध्ये, तर त्यावेळेला प्रांतांमध्ये होते. पण आत्ता 1935च्या कायद्याने त्यांनी सांगितलं दुहेरी शासन व्यवस्था करा, पण ती केंद्रांमध्ये करा. आणि केंद्रांमध्ये राखीव विषय, सोपीव विषय हे असं सगळं करण्यापेक्षा ही पद्धतच अस्तित्वात आणली नाही, कारण की कोणीच याला मान्यताच दिली नाही. ठीक आहे. द्विसदनीय किंवा द्विगृही कायदेमंडळाची तरतूद, यामध्ये 11पैकी 6 प्रांतांना द्विसदनीय किंवा द्विगृही कायदेमंडळाची तरतूद मान्य केली. ठीक आहे. त्यामध्ये बंगाल होते, बिहार होते, बॉम्बे, मद्रास, आसाम, संयुक्त प्रांत ह्या 6 प्रांतांनीच ही पद्धत म्हणजे मान्य केली, म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा. ओके, तर महाराष्ट्रामध्ये कधी झाली, कारण की आता आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय, त्यामुळे महाराष्ट्र गरजेचं आहे. भूगोलमध्ये सुद्धा महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारतात, इतिहासामध्ये सुद्धा महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर जुलै 1937मध्ये विधान परिषद स्थापन झाली. 20 जुलै 1937मध्ये पुणे येथे कौन्सिल हॉलमध्ये दुपारी 2ला विधान परिषदेची पहिली बैठक बसली. खूप महत्त्वाचं आहे. ओके, 1939 ते 1946मध्ये विधान परिषदेचे कार्य निलंबित करणं, विधान परिषद निलंबित नाही करली, विधान परिषदेचे कार्य निलंबित करण्यात आले. ओके, आता सदस्य पाहूया. 1937मध्ये 29 सदस्य होते, 1957मध्ये 108 सदस्य झाले आणि महाराष्ट्र स्थापनेपासून त्यामध्ये 78 सदस्य आहेत. ओके, ही गोष्ट जरा लक्षात घ्या. आता स्वतंत्र मतदारसंघ 1935च्या कायद्यामध्ये दलित वर्ग म्हणजे अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांना देण्यात आले स्वतंत्र मतदारसंघ. ठीक आहे. असा प्रश्न विचारतात की महिलांना कुठल्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला, तर 1935च्या कायद्यानुसार महिला आणि कामगारांना दिला जातो. दलित वर्गावर जास्त प्रश्न विचारत नाहीत, पण महिला आणि कामगारांवर जास्त प्रश्न विचारले जातात. अगोदर तुम्ही ॲनालिसिस करू शकता. ओके, भारतीय परिषद इंडिया काउन्सिल, ओके, ती रद्द करण्यात आली आणि भारत मंत्र्यांसाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद, म्हणजे भारत मंत्र्यासाठी तुम्ही आपलं बोलणं झालेलंच आहे की भारत मंत्र्यांसाठी इंडिया काउन्सिल सल्ला किंवा सहाय्य करण्यासाठी असेल, पण ती रद्द करण्यात आली 1935च्या कायद्याने आणि भारत मंत्र्यांसाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली. ओके, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता हे पाहून घ्या. आता मताधिकार, आता हे मतदारसंघ जर दिले पण मताधिकार वाढवला त्यांनी, कसा की एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांनाच, हे जर दिसत नाही आहे का तुम्हाला, आता दिसेल, एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांनाच हा मताधिकार देण्यात आला. ओके, RBIची तरतूद. आता प्रश्न असाही विचारला की 1935च्या कायद्यानुसार RBIची स्थापना झालेली आहे, मग 1935च्या कायद्यामध्ये RBIची स्थापना झाली, तर अतिशय चूक गोष्ट आहे, कारण की आपण अर्थशास्त्र हा विषय केलेला आहे. तर 1935च्या कायद्याने नाही, तर 1934चा RBI ॲक्ट हा स्वतंत्र कायदा स्थापन करण्यात आलेला आणि या कायद्यानुसार RBI स्थापन करण्यात आली. पण RBIची तरतूद ही 1935च्या कायद्यामध्ये होती की RBI स्थापन करावी अशी तरतूद होती. ओके, प्रांतिक लोकसेवा आयोग हा प्रांतांसाठी होता. अगोदर आपण पाहिलं की केंद्रासाठी UPSC स्थापन करण्यात आली, पण 1926मध्ये. ओके, पण प्रांतांसाठी काहीच नव्हतं, तर प्रांतांसाठी प्रांतिक लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग म्हणजे 2 किंवा अधिक प्रांतांसाठी होती. ओके, फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आलं 1 ऑक्टोबर 1937मध्ये. 1 ऑक्टोबर 1937मध्ये फेडरल कोर्ट, त्याची सदस्य संख्या होती 1+6. ओके, आणि ज्यावेळेला आपलं सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आपलं स्वतःचं, म्हणजे भारताचं 26 जानेवारी 1950ला, तर फेडरल कोर्टची जी बिल्डिंग होती त्याच बिल्डिंगला सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय बोलण्यात आलं 26 जानेवारी 1950ला. ओके, फेडरल रेल्वे अथॉरिटी या कायद्याने स्थापन करण्यात आली. आणीबाणी विषयक तरतूद याच कायद्यात होती. ओके, ॲडव्होकेट जनरल पद हे निर्माण करण्यात आलं, हे गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी होते ॲडव्होकेट जनरल पद. ओके, या कायद्यातून घटनेचा 75% भाग घेतलेला आहे. मी अगोदर सांगितलं की
आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा 1935चा कायदा वापरलेला आहे. तर सुभाष कश्यप हे बोलतात की या कायद्यातून घटनेचा 75% भाग घेतलेला आहे आणि ह्याच कायद्याने भारतापासून एडन व बर्मा प्रांत वेगळे केले गेले. 1935च्या कायद्याने भारतापासून एडन व बर्मा प्रांत वेगळे केले गेले. केंद्रीय कायदेमंडळात 103 मुस्लिम प्रतिनिधित्वाची हमी देण्यात आली केंद्रीय कायदेमंडळात. ओके. आता भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. आता कायदे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या टॉपिकमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 याबद्दल आत्ता आपण डिस्कस करणार आहोत, पण एवढ्या मजेशीर पद्धतीने करणार नाही आहोत. जे अगोदरचे इतर कायदे आपण मजेशीर पद्धतीने पाहिले, पण एवढ्याच मजेशीर पद्धतीने 1947चा कायदा पाहणार नाही आहोत. कारण की 1947 कायद्यावर प्रश्न विचारलेले असतील किंवा 1947 कायद्याचा खरा वापर कुठे करण्यात आला, तर घटनेची निर्मिती करण्यासाठी 1947 कायद्याचा वापर करण्यात आला. ओके. त्यामुळं आत्ता ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा आता कायदे ह्यामध्ये भारताचा स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा एवढा इम्पॉर्टन्स देत नाही आहे, तरी आपण आता करणार आहोत. कारण की असं नको व्हायला की एखादा कायदा आपल्या हातून मिस झालेला आहे. त्यामुळं टॉप टू बॉटम पूर्णच्या पूर्ण आपण सगळेच्या सगळे कायदे घेत आहोत. ओके. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा. ओके. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 असं सांगण्यात आलं की 30 जून 1948पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे घोषित केले. यानंतर असं ज्यावेळेला घोषित केलं त्यावेळेला मुस्लिमांना वाटलं की आता भारतीयांना स्वातंत्र्य मिळणार. पण भारतीयांना स्वातंत्र्य मिळेल, पण आपल्याला आपला पाकिस्तान स्वतंत्र हवा आहे भारतीयांकडून. त्यामुळं मुस्लिम लीगने आपलं भारताच्या फाळणीसाठी आंदोलन केले. मुस्लिम लोकांना स्वतःचा स्वतंत्र पाकिस्तान हवा यासाठी मागणी केली. ओके. त्यामुळे माउंटबॅटन योजना 3 जून 1947 आली आणि 3 जून 1947 त्याच दिवशी 1946 संविधान सभेने बनवलेली राज्यघटना ज्या भागाला मान्य नसेल त्या भागाला ती लागू होणार नाही असं सांगण्यात आलं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जी राज्यघटना आहे किंवा जी घटना समितीने तयार केलेली जी राज्यघटना आहे ती ज्या देशाला किंवा ज्या भागाला मान्य नसेल त्या भागाला तुम्ही ती राज्यघटना लावू शकणार नाही आहात. त्यामुळं पाकिस्तानला अगोदरच ही गोष्ट नको होती, आम्हाला वेगळा पाकिस्तान हवा आहे किंवा मुस्लिमांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला ही राज्यघटना मान्य नाही आहे. त्यामुळे माउंटबॅटन योजना त्याच दिवशी 3 जून 1947 रोजी काढण्यात आली आणि ही फाळणीची योजना होती आणि 1947चा कायदा संमत करून ही योजना अंमलात आणली आणि त्यानुसार माउंटबॅटन योजनेनुसार फाळणी झालेली आहे, पाकिस्तान वेगळं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ब्रिटिश राजवट ह्याच कायद्याने संपुष्टात आली आणि भारताची फाळणी झाली. अगोदर सांगितलं भारत पाकिस्तान 2 स्वतंत्र राष्ट्रे झाली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला. भारताला सुद्धा आणि पाकिस्तानला ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला. ओके. व्हॉइसरॉय पद रद्द करण्यात आलं. प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल. ओके. व्हॉइसरॉय पद रद्द करण्यात आलं आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट जो असेल तो गव्हर्नर जनरल नियुक्त करेल. ओके. आपापल्या देशासाठी घटना तयार करण्याचे अधिकार प्रत्येक देशाला देण्यात आले. पाकिस्तानला आणि भारताला वेगवेगळे अधिकार देण्यात आले की तुम्ही तुमच्या पद्धतीने घटना तयार करू शकता. आपापल्या देशासाठी कायदे करण्याचा अधिकार संविधान सभांना दिला. ओके. भारत मंत्री पद रद्द करण्यात आले व त्याची कार्य राष्ट्रकुल व्यवहारासाठीच्या राज्य सचिवाकडे सोपविण्यात आली. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. भारत मंत्री पद रद्द करण्यात आले व त्याची कार्य राष्ट्रकुल व्यवहारासाठीच्या राज्य सचिवाकडे सोपविण्यात आली. आता संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचे अधिकार देण्यात आलेले. संस्थानांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जर भारतात राहायचं तर भारतात राहा, पाकिस्तानात राहायचं तर पाकिस्तानात राहा किंवा स्वतंत्र राहायचं तर तुम्ही स्वतंत्र राहा. ठीक आहे. पण त्यातले 6 संस्थान जे होते ते भारतामध्ये 3 जून 1947 रोजीच एंटर झालेले आणि उरलेले संस्थान होते ते हळूहळू एंटर झाले. ठीक आहे. तर ते आपण घटना निर्मिती या चॅप्टरमध्ये सखोल अभ्यासणार आहोत. ठीक आहे.
1935चा कायदा ही नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत देशातील राज्यव्यवस्था या कायद्याने पाहण्यात येईल. मी सांगितलंच तुम्हाला की 1935चा कायदा इतका महत्त्वाचा आहे की आता तुम्ही पाहू शकता की नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत 1935च्या कायद्याने देशातील राज्यव्यवस्था पाहण्यात येईल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं की 1935चा कायदा निर्माण करण्याचे स्रोत कोणते कोणते होते. त्यामध्ये जिनांचे मुद्देसुद्धा होते, नेहरूंचे अहवालसुद्धा होते आणि सोबत इतर समित्यांचे अहवालसुद्धा होते. इतक्या सगळ्याच्या ॲनालिसिसवरून 1935चा कायदा तयार करण्यात आला होता आणि त्यानुसारच 1935च्या कायदाच आता असं सांगण्यात आलं की राज्यघटना तयार होईपर्यंत तुम्ही 1900 कायद्यानुसार आपला 35च्या कायद्यानुसार तुम्ही राज्यकारभार पाहू शकता. विधेयकांचा नकाराधिकार हा ह्याच्याकडे होता, आपल्या ब्रिटिशांच्या सम्राटाकडे होता. पण विधेयकांचा नकाराधिकार वापरण्याचा किंवा विधेयक संमती राखून ठेवण्याचा ब्रिटिश सम्राटचा अधिकार काढून घेण्यात आला आणि तो गव्हर्नर जनरलला देण्यात आला. ठीक आहे, गव्हर्नर जनरल हा फक्त ब्रिटिशांनी काही काळासाठीच ह्यांच्याकडे दिलेला, भारतीयांकडे होता. खरं तर तो भारतीयांचाच असणार, पण तो भारतीयांकडे काही काळांसाठी दिलेला. त्यामुळे विधेयक, आणि तो फक्त नामधारी होता. म्हणजे त्याला सल्ला देण्याचं काम मंत्रिमंडळ करत होते, पण तो नामधारी होता आणि त्याने सल्ल्यानेच काम करावं हे ठाम होतं. ठीक आहे, आपण पाहणार आहोत पुढे. गव्हर्नर जनरल घटनात्मक प्रमुख होता. बघा मी सांगितलं तो नामधारी होता, घटनात्मक प्रमुख होता. भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर यांना घटनात्मक राष्ट्रप्रमुख करण्यात आले. ते नाम मात्र होते. एक सेकंड, आपण पेन जरा बारीक घेऊया, म्हणजे कसं की तुम्हाला समजायला पण. एक गव्हर्नर जनरल घटनात्मक प्रमुख होता. भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर यांना घटनात्मक राष्ट्रप्रमुख करण्यात आले आणि ते फक्त नाम मात्र होते. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करणे बंधनकारक होते त्यांना. ओके, भारताचा सम्राट शब्द काढला. इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबामध्ये भारताचा सम्राट हा शब्द होता, तर तो शब्द 1947च्या कायद्याने काढण्यात आला. भारत मंत्र्याने नागरी सेवांमध्ये नियुक्ती करणे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे हे बंद करण्यात आले. ओके, भारतीय स्वतंत्र विधेयक हे आता म्हणजे हा कायदा हा ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला भारत स्वातंत्र्य करण्यासाठीचं जे विधेयक होतं ते 4 जुलै 1947 रोजी मांडण्यात आलं, भारत स्वातंत्र्य करण्यासाठीचे. ओके, 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या राज्याची त्याला मान्यता मिळाली, त्यावर साईन झाली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो अंमलात आला आणि त्या रात्री आपला भारत स्वतंत्र झाला. ओके, आता रॅडक्लिफच्या सीमा आयोग, हा सीमा आयोगाने भारत आणि पाकिस्तानच्या सीमा म्हणजे हे झाल्या की ठरल्या की भारताला कुठले राज्य आले आणि पाकिस्तानला कुठले राज्य आले. ओके, ह्या रॅडक्लिफच्या सीमा आयोगाने, ह्यावर प्रश्न असतो, रॅडक्लिफ कोणत्या सीमा आयोगाने किंवा पाकिस्तानच्या सीमेला कुठलं नाव आहे, तर रॅडक्लिफ नाव आहे. याच्या अध्यक्षतेखाली 2 देशांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. पाकिस्तानमध्ये पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पूर्व बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि आसाममधील सिलेट हे राज्य गेले आणि वायव्य सरहद्द प्रांत आणि आसाममधील सिलेट हे पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या बाजूने होते. म्हणजे पूर्ण मत त्यांचं पाकिस्तानच्याच कडे होतं की त्यांना ठामपणे पाकिस्तानमध्येच जायचं होतं. तर मित्रांनो, आपलं ऐतिहासिक पार्श्वभूमी हा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर इन डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे. ह्यावर तुम्ही कुठलाही प्रश्न काढू शकता आणि तो एकदा तुम्ही ट्राय केला तरी तुम्हाला तो येऊन जाईल. कारण की मी खात्रीने सांगतो, कारण की ही नोट्स वाचून मी स्वतः परीक्षेला बसलेलो आहे मित्रांनो आणि अतिशय फायदाच होतो मित्रांनो. आणि जरी परीक्षेला नाही तरी आता तुम्ही जस्ट एक हे करा, प्रश्न पहा, प्रश्न पाहून तुम्ही प्रश्नाची उत्तरं द्यायला ट्राय करा. प्रश्न सुटणार आणि जर प्रश्न नाही सुटले तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि पाहून झाल्यानंतर प्रश्न सोडवा, सुटणार. कारण की आत्ता सध्याला मी अगोदरच सांगितलं की सध्याला आपल्याकडे एम लक्ष्मीकांतसारखं सगळं मोठ्याच्या मोठं पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही आहे. परीक्षा कधीही होईल आणि परीक्षा कधीही होईल ह्या गोष्टीसाठी मी स्वतः ते PPT करत नक्षीकाम करत बसलेलो नाही आहे. डायरेक्ट माझ्या नोट्स आहेत त्या डायरेक्ट तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. मी PDF द्वारे तुम्हाला टेलिग्रामवर दिली असती नोट्स, पण प्रॉब्लेम असा होता की ह्यातल्या काही गोष्टी मी
कमी अक्षरांमध्ये किंवा कमी शब्दांमध्ये लिहिलेले आहेत. त्या गोष्टी एखादा पॉईंट महत्त्वाचा असेल तर तो तुमच्याकडून मिस झाला असता आणि तुम्हाला समजलं नसतं, म्हणून मी डायरेक्ट एक्सप्लेन करून तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर आपलं आता पुढचं जे लेक्चर असेल ते घटनेची निर्मिती असेल, तर तो लेक्चर आपण उद्या अपलोड करू. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल, एखादा पॉईंट समजलेला नसेल किंवा एखादा पॉईंट मी सांगताना चुकलेलो असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही. सोबतच आपण आता ही सिरीज पॉलिटी या विषयाची कंप्लीट करणार आहोत. अतिशय मोफतमध्ये आपण हे लेक्चर घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला ₹1सुद्धा द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ही सिरीज शेवटपर्यंत पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला हे व्हिडिओ मिळत जातील. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.